रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आज तुम्हाला मी एकदम जबरदस्त असा एक घरगुती उपाय सांगत आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. कारण एकमेका सहाय्य करू अवघे ध्रुव हा सुपंत संत वचनाप्रमाणे हा उपाय तुम्ही दुसऱ्याला शेअर केल्यानंतर दुसऱ्याला एखाद्या आजारावर रिझल्ट आला तर तेवढंच तुमच्या पदरी पुण्य भेटेल. तर बघा माय बापाव, मी तुम्हाला आज सांगत आहे, तुम्हाला खोकला येत असेल, साधा खोकला येत असेल, डांग्या खोकला येत असेल, सर्दीचा खोकला असेल किंवा तुम्हाला खूप सर्दी होत असेल, वारंवार सर्दी होत असेल, वारंवार खोकला येत असेल, तर वारंवार येणाऱ्या सर्दी खोकल्यावर मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त घरगुती उपाय सांगत आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ही माहिती संपूर्ण ऐका आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करा. कारण हे आयुर्वेदिक उपाय आहे, ते हे साधे सोपे उपाय आहे, ते पण खूप प्रभावशाली आणि खूप महत्वाचे उपाय आहे ती. तर बघा, तुमची कंबर दुखत असेल, तुमचे हातपाय दुखत असतील, तुम्हाला सर्दी असेल, तुम्हाला खोकला असेल, वारंवार सर्दी होत असेल, वारंवार खोकला होत असेल, खूप खोकले येत असेल, अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा खोकला पूर्णपणे राहून जाईल. त्याच्यासाठी हा उपाय तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला इथं मी काही फोटोच्या रूपाने दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर साहित्य ऐका. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तर नागवेलीचं पान, खाऊचं पान, विड्याचं पान, नागवेलीचं पान. तुम्हाला इथं लागत आहे हे नागवेलीचं पान. दुसरा घटक जो आपण घेणार आहे तो म्हणजे घेणार आहे काळी मिरी. बघा, दुसरा घटक घेणार आहे काळी मिरी. तिसरा घटक घेणार आहे आपण ओवा आणि चौथा घटक घेणार आहे आपण मोहळाचं शुद्ध मध. असे आपल्याला 4 घटक लागणार आहेत. तर याचा उपाय कसा करायचा आहे तर लक्षपूर्वक आहे का. याचा उपाय असा करायचा आहे, तुम्हाला एक खाऊचं नागवेलीचं विड्याचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवायचं आहे. ते स्वच्छ धुवून त्याचा देठ काढून टाकायचा आहे. धुवून स्वच्छ घ्यायचं, त्याचा देठ काढून टाकायचं. देठ काढल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचा मध टाकायचा आहे. मोहळाचं गावरान शुद्ध मध असावं. 1 चमचा मध टाकायचा आहे. पूर्ण पानाला चोळून घ्यायचं आहे. चोळून घेतल्याच्या नंतर मध नागवेलीच्या पानावर चोळून घ्यायचं आहे. चोळून घेतल्यानंतर तुम्हाला अगदी 2 काळी मिरी 2 घ्यायची आहे. ती त्या कुटून खलबत्यामध्ये कुटून त्याची पावडर करायची आहे. आणि ते मध जे आपण त्या पानावरती पसरवलेले आहे त्याच्यावरती शिडकून द्यायची आहे ती पावडर. 2 काळ्या मिऱ्याची पावडर त्या नागवेलीच्या पानाला मध लावून त्यांच्यावर शिडकायची आहे. त्यानंतर त्याच्यावर 1 चिमूटभर ओवा तुम्हाला टाकायचा आहे. फक्त चिमूटभर किंवा अर्धा चमचा सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण शक्यतो चिमूटभर ओवा त्याच्यावर टाकायचा आहे. त्याचा एक विडा बनवायचा आहे आणि ते पान तुम्हाला चावून 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 खायचं आहे. हा उपाय हे पान तुम्ही कधीही खाऊ शकता, पण शक्यतो तुम्ही जर सकाळी खाल्लं तर खूप त्याचा उपाय होईल, खूप प्रभावशाली राहील. तर हे पान तुम्ही सकाळी खावा. सकाळी अनाशा पोटी हे पान जर खाल्लं तर तुम्हाला एकदम जबरदस्त असा रिझल्ट येईल. आणि हा उपाय तुम्हाला 4 दिवस करायचा आहे. 4 दिवस केल्याच्या नंतर तुम्हाला सर्दी असेल, खोकला असेल, कंबरदुखी असेल, हातपाय दुखत असतील, वारंवार होणारा सर्दी, वारंवार होणारा खोकला पूर्णपणे 100% मी तुम्हाला त्याची गॅरंटी देतो, पूर्णपणे बंद होऊन जाईल. एकदम जबरदस्त असा अनुभव सिद्ध उपाय आहे. काय करायचंय, नागवेलीचं 1 पान घ्यायचंय, स्वच्छ धुवायचे, देठ काढून टाकायचे, पान कोरडं करून घ्यायचे, त्याच्यावर अर्धा चमचा किंवा 1 चमचा मोहळाचं मध टाकायचे, पानावरती पसरवायचे. 2 काळ्या मिऱ्याची पावडर त्याच्यावर टाकायची आहे, ती पण पसरवून टाकायची आहे. त्याच्यावरती चिमूटभर ओवा घ्यायचा आहे आणि त्याचे विडा करायचा आहे आणि तो सकाळी उठल्याबरोबर खायचा आहे. असा उपाय तुम्ही जर करताय तर तुमचा सर्दी, खोकला आणि कंबरदुखी पूर्णपणे बरी होऊन जाईल. हा उपाय आपल्याला 4 दिवस करायचा आहे. 4 दिवस करून आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुखी, आनंदी, खुश व्हा. आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून मुक्ती मिळण्यासाठी याच्यासारखा जबरदस्त उपाय दुसरा नाहीये. तर बघा माय बापो, हा उपाय करा आणि तुमचा कायमचा खोकला, कायमची सर्दी, ॲलर्जी, हातपाय दुखणे, कंबर दुखणे हे आजार पूर्णपणे बरे करा. एकदम साधा सोपा उपाय आहे. हा उपाय करून आपल्या जीवनामध्ये आपण तंदुरुस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.